21 वर्षात तब्बल 25 वेळा बदली. सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असून थोड्याच दिवसापासून त्यांची बदली ही आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि महसूल वन विभागाच्या सचिवपदी निवड झालेली आहे. तब्बल 21 वर्षात 25 वेळा त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कोण हे आहेत नक्की अधिकारी? तर ज्यांचं नाव आहे तुकाराम मुंडे. ज्यांची तुकाराम मुंडेंची बदली वारंवार होत असल्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. परंतु मागे भरपूर साऱ्या बदल्या झाल्या, परंतु ही बदली आहे ती वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण मागे थोड्याच दिवसापूर्वी तुकाराम मुंडेने केलेलं एक वक्तव्य, नेमकं वक्तव्य कोणतं आहे ते तर पुढे पाहणारच आहोत. परंतु तुकाराम मुंडे हे नेमके कोण आहेत थोडक्यात पाहूया. तुकाराम मुंडेंचा जन्म हा बीड जिल्ह्यातील ताळसुंग गावी एका छोट्या कुटुंबात, सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात एका छोट्या गावामध्ये झाला. लहानपणापासूनच तुकाराम मुंडे हे हालाकीच्या परिस्थितीत वाढलेले. दिवसभर शाळा करायचे, काम करायचे, रात्री भाजी विकायचे, असा त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. तुकाराम मुंडेंच्या मोठ्या भावाची इच्छा होती की आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे, परंतु परिस्थिती अभावी ते कलेक्टर होऊ शकले नाही. परंतु त्यांनी आपली हीच इच्छा आपल्या बारक्या म्हणजे छोट्या भावाकडे बोलून दाखवली, म्हणजे तुकाराम मुंडे यांच्याकडे बोलून दाखवले. आणि तेव्हापासून तुकाराम मुंडेंनी जिद्दीने अभ्यास केला आणि तुकाराम मुंडेंनी 2003 मध्ये पहिली प्री MPSCची दिली आणि 2003 मध्ये त्यांचं क्लास 2 पदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी 2005 मध्ये 20व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण होऊन राज्यात 20वा देशामध्ये त्यांचा 20वा क्रमांक आला. महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंडे हे लहानपणापासून हालाकीत वाढल्यामुळे त्यांना सामान्य माणसाची कळकळा ही तेव्हापासूनच जाणवलेली होती. त्यांनी अनेक वेळा बोलताना सांगितलं होतं की माझ्या आईवडिलांनी मला एकच सांगितलेले आहे की प्रत्येक सामान्य माणसासाठी काम कर, पैशासाठी कधीच काम करू नको, असं त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं आणि त्यांनी तेच केलेलं आहे. आतापर्यंत तुकाराम मुंडे यांची हिस्ट्री काढली तर त्यांनी पैशासाठी कधीच काम केलेलं नाही. त्यांनी फक्त सामान्य पर्यंत काही योजना असतील, काही सरकारी लाभ असतील ते पोहोचावे यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. थोड्याच मागे त्या आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव होते. तेव्हापासून दिव्यांगांसाठी एक दिव्यांगांचा वाली म्हणून ते काम करत होते. त्यांनी थोड्याच दिवसापूर्वी दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल चालू केलं आणि एकाच पोर्टलवरती जवळजवळ 14 योजनांचा लाभ हा दिव्यांगांना मिळावा याची व्यवस्था केली. शिवाय ह्या पोर्टलवरती बऱ्याच दिव्यांगांना प्रॉब्लेम येत होते, म्हणून तुकाराम मुंडे यांनी स्वतः एक व्हिडिओ क्लिप तयार केली की दिव्यांग पोर्टल नेमकं हँडल कसं करायचं याबद्दल सांगितलं. आतापर्यंतचा तुम्ही इतिहास बघितला तर कोणत्याही अधिकाऱ्याने असं स्वतःहून पोर्टल हँडल कसं करायचं हे सांगितलं नव्हतं. परंतु तुकाराम मुंडे नेहमीच सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा ध्यास त्यांनी पहिल्यापासूनच घेतलेला आहे आणि त्यांनी हे पोर्टल कसं हँडल करायचं हे सुद्धा तितक्याच तळमळतीने सांगितलं. त्यामुळे यांना जेव्हापासून ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव झाले तेव्हापासून प्रत्येक दिव्यांग हा दिव्यांगांचा वाली असा समजतो. परंतु त्यांची थोड्याच दिवसापूर्वी नियुक्ती म्हणजेच बदली करण्यात आली आणि ही बदली जरा जास्त चर्चेत आलेली आहे. कारण आतापर्यंत बऱ्याच त्यांच्या बदल्या झाल्या, जेवढी त्यांची सर्व्हिस नाही तेवढ्या त्यांच्या बदल्या करण्यात आल्या, परंतु ही बदली आहे ती वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण थोड्याच दिवसापूर्वी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांगांसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट दिलं होतं किंवा महत्त्वाचे बोलले होते. ते म्हणजे दिव्यांगांसाठी ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे शाळा असतील किंवा उपकरणे देणाऱ्या संस्था असतील, या संस्थांनी फक्त कागदोपत्री कामं करू नये तर प्रामाणिकपणे त्या योजना प्रत्येक दिव्यांगांना पोहोचतात का, ते केलेलं काम प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचतं का हे पाहावं आणि जर हे पाहणं होत नसेल तर त्या संस्थांनी काम करणं बंद करावं असं सुद्धा तुकाराम मुंडे यांनी सांगितलं होतं. शिवाय त्यांनी हेही सांगितलं की आम्ही व्हिडिओ करून आम्ही समोर पाहणार आहोत की तुम्ही काम करत आहात का, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. नेमके तुकाराम मुंडे काय म्हटले थोडक्यात आता आपण पाहूयात. त्यानं महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंडेंची ही नियुक्ती भरपूर चर्चेत आहे आणि
आत्ताच त्यांची व्हिडिओ क्लिप तुम्ही ऐकली असेल की असे धडाडीचे निर्णय घेणारे जे अधिकारी असतात त्यांच्या नियुक्त्या तर आपल्या सरकारला कधीच मान्य नसतात. कारण आता जेव्हा यांची बदली आहे ती बदली केली ते हे सरकारला मान्य असेल, बाकीच्या जनतेला मान्य असेल, परंतु दिव्यांगांना मात्र मान्य नाही. कारण बऱ्याच काळापासून दिव्यांग सहाय्यक पोर्टल त्यांनी तयार केलं तेव्हापासून दिव्यांगांचे एक वाली बनलेले होते ते म्हणजे तुकाराम मुंढे. त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी सुद्धा त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तुम्हाला हे अधिकारी कसे वाटतात कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.